नागपुरात सुरू असलेलं हिवाळी अधिवेशन चांगलंच तापलंय. विरोधकांऐवजी सत्ताधारीच विरोधकांची लखतरं काढतायत. उद्धव ठाकरेंचा दौरा आणि फुकेंचा घणाघात हा चर्चेचा विषय ठरलाय. भाजपा आमदार परिणय फुके यांनी उद्धव ठाकरेंना कसं डिवचलंय पाहूयात त्याचा खास रिपोर्ट. नमस्कार, मी भक्ती प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते. राज्याचं हिवाळी अधिवेशन आरोप प्रत्यारोपांनी गाजतंय. त्यातच भाजपा आमदार परिणय फुके यांनी उद्धव ठाकरेंवर सहलीचा टोला मारत निशाणा साधलाय. उद्धव साहेब अधिवेशनासाठी नाही तर नागपुरात सहलीसाठी आलात का, असा खोचक प्रश्न विचारत ठाकरेंना डिवचलंय. इतकंच नव्हे तर 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना विदर्भात एकही अधिवेशन घेतलं नाही, आता नियम शिकवता, असा थेट प्रश्न उपस्थित करत फुकेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. विरोधी पक्ष नेत्याच्या मुद्द्यावर ठाकरे उठसूट टीका करतायत. मात्र 29 आमदार नसतील तर विरोधी पक्षनेते पद कसं मिळेल, असा सवाल उपस्थित करत परिणय फुकेंनी ठाकरे गटाच्या 10% आमदारांच्या नियमावरच बोट ठेवलंय. तसेच ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री पदावरूनही टीका केली होती. किती उपमुख्यमंत्री ठेवायचे हा मुख्यमंत्र्याचा अधिकार आहे आणि अजित पवार तुमच्याच मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री होते हे तुम्ही विसरलात का, असा प्रश्न विचारत ठाकरेंच्या टीकेतील हवाच काढून टाकली. महायुती सरकारची तोंड भरून प्रशंसा करताना 2 उपमुख्यमंत्री आहेत आणि राज्य चांगलं चालवत आहेत, त्यामुळे विरोधकांना हरकत काय, असा सवालही फुकेंनी उपस्थित केलाय. हेलिकॉप्टर आणि बॅगा आरोपांवर तर फुके भडकले. पराभवाची भीती दाखवणारे हे नवे फंडे आहेत. विधानसभेत मतदार याद्यांवर बोट ठेवलं, आता स्थानिक निवडणुकांच्या भीतीने हेलिकॉप्टरचा खेळ सुरू ठेवलाय, असा टोलाही त्यांनी लगावलाय. राज्यात हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आखाडा रंगलाय. त्यातच उद्धव ठाकरे हे सुरुवातीपासूनच अधिवेशनाला उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे अधिवेशनातील त्यांची आताची उपस्थिती म्हणजे सहलीसारखी आहे, हा परिणय फुकेंनी मांडलेला मुद्दा विरोधकांसाठी विचार करायला लावणार आहे. हिवाळी अधिवेशनात अजून बरंच काही घडणार आहे. फुकेंनी ठाकरेंना फटका लगावलाय. आता उद्धव ठाकरे उत्तर देणार का, हे पाहणं महत्वाचं आहे.